students and a very warm welcome to our this session of English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं आजच्या सेशन मध्ये स्वागत करते. आज आपण आपली जी स्टोरी होती द माउस मर्चंट ती वाचून झालेली होती आणि त्याचा एक्सरसाइज पार्ट बाकी होता. तर त्याला आज आपण बघूया आणि समजू की त्याला कसं करायचं आहे. तर चला बघूया द माउस मर्चंट. तर मुलांना तुम्हाला आठवणच असेल की आपण आपल्या मागच्या 2 सेशन्स मध्ये या स्टोरीत बघितलं की काय झालं. सोमदत्त जो होता, जो एक ऑर्फन होता, एक अनाथ मुलगा होता, कसं त्यांनी एक मेलेल्या उंदीरशी आपल्या जो आहे बिझनेस सुरू केला, एक त्याला विकून, आणि कशा प्रकारे तो काही वर्षांमध्ये खूप मोठा व्यापारी बनून गेला. आपल्या मेहनतीने, आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी खूप छान आपला व्यापार उभा केला. तर ही बेसिक स्टोरी होती या कहाणीची. याच्यानंतर आपण बघायचं, रीड द सेंटेन्स इन ए अँड फाइंड द वर्ड्स whose meaning is given in B. ह्याच्यात काय केलंय, ए आणि बी असे दोन जे आहेत जागा आहेत. ए मध्ये एक सेंटेन्स लिहिला आहे, बी मध्ये काही लिहिलं आहे. ठीक आहे ना. बी मध्ये जो फ्रेज लिहिला आहे त्याचा या सेंटेन्स मध्येच कुठेतरी अर्थ लपलेला आहे. आपल्याला तोच शोधायचा आहे. ठीक आहे ना. बघा, वन्स अ रिच मॅन वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. म्हणजे एकदा एक श्रीमंत माणूस आपल्या आळशी मुलाला रागवत होता, ओरडत होता त्याच्यावरती. आता बी मध्ये काय लिहिलंय, शाउटिंग अँग्रीली, म्हणजे रागानी ओरडणं. तर ह्याच्याकरता कोणता शब्द होईल तुम्ही सांगा जरा. पहा, इकडे सगळे शब्द परत बघा आणि ह्याच्यातनं कोणता शब्द होईल, स्कोल्डिंग. ठीक आहे. तर शाउटिंग अँग्रीलीला काय म्हणतात, स्कोल्डिंग. ह्याला तुम्ही असं सर्कल करू शकता किंवा अंडरलाईन करू शकता. सेकंड बघा, सोमदत्त वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. म्हणजे सोमदत्त एक गरीब अनाथ मुलगा होता. आता बी मध्ये काय लिहिलंय, पर्सन हु हॅज नो पेरेंट्स ऑर क्लोज रिलेटिव्ह. असा व्यक्ती ज्याला की नो पेरेंट्स म्हणजे आई बाबा नाहीये, आई वडील नाहीये, आणि क्लोज रिलेटिव्ह पण नाही, कोणी नाते रिश्तेदार पण नाहीये, सख्खे नातेवाईकही कोणी नाहीये जवळचे. तर अशा व्यक्तीला काय म्हटलं जाईल, हे आता मी सांगितलं तुम्हाला. याच्यात कोणता शब्द आहे, ऑर्फेन. व्हेरी गुड. ऑर्फेन म्हणजे पर्सन हु हॅज नो पेरेंट्स ऑर क्लोज रिलेटिव्ह. तिसरा बघा सेंटेन्स, दॅट्स गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर. ठीक आहे, दॅट्स गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर. तर इथे काय आहे, फूड. फूड इथल्यापैकी कोणत्या शब्दाला तुम्ही म्हणाले, फूड म्हटलं जाईल फेअरला. ठीक आहे ना. फेअरचे खूप सारे मिनिंग असतात. ह्याच्यात तिचं मिनिंग आहे फूड म्हणजे खाना, जेवण. नेक्स्ट आहे, ही नीडेड वुड टू बर्न हिज फर्नेस. म्हणजे की त्याला लाकड हवं होतं, लाकडी हव्या होत्या त्याची भट्टी जळवाय करता. फर्नेस म्हणजे भट्टी. आता बघा, प्लेस वेअर अ पॉटर बेक्स हिज ब्रिक्स पॉट्स एटसेट्रा. म्हणजे अशी जागा जिथे एक पॉटर म्हणजे कुंभार आपले ब्रिक्स म्हणजे काय असतं, जे इटा असतात ना, विंट असते ती, आणि पॉट्स म्हणजे जे घडे मटके असतात ते. तर ते बनवायला जिथे बेक करतो, जिथे त्याला शेकतो, तर अशी जागेला काय म्हणतात, आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, फर्नेस. व्हेरी गुड. फर्नेस असतं त्याला. ठीक आहे. तर ह्याचा अर्थ काय झाला, फर्नेस. लास्ट आहे, सम ऑफ देम पेड हिम कॅश वाईल अदर्स पेड हिम इन काइंड. म्हणजे काही लोकांनी त्याला काय दिलं, कॅश दिला, म्हणजे पैसे दिले, नगद रुपये दिले. आणि अदर्सनी, वाईल अदर्स म्हणजे जेव्हा की काही अनेक लोकांनी काय केलं, पेड हिम इन काइंड. काइंड म्हणजे आणि कशा प्रकारे कोणाने काही दिलं, ज्याच्याजवळ जे होतं ते तो त्याला देत होता सोमदत्ताला. आता इथे बघा, इन द फॉर्म ऑफ थिंग्स, आर्टिकल्स, ग्रेन एटसेट्रा. म्हणजे इन द फॉर्म ऑफ थिंग्स, वस्तू, वस्तूच्या रूपेत, आर्टिकल्सच्या रूपेत म्हणजे त्यांच्याजवळ जे काही राहिले, किंवा ग्रेन म्हणजे अनाज असतो ना, डाळ, तांदूळ, गहू, असं काही पण वस्तू, अशा रूपात ज्याच्याजवळ जे राहत होतं ते त्याला देत होतं. तर ह्याचा अर्थ काय होईल, इन द फॉर्म ऑफ थिंग्स, आर्टिकल्स, ग्रेन एटसेट्रा. ह्याचा अर्थ होईल काइंड. काय होईल, काइंड. आणि एक काइंडचा अर्थ काय असतो, एक काइंडचा अर्थ असतो दयाळू. पण इथे याचा अर्थ काय आहे, हे आहे. ह्याच्याने तुम्हाला एक गोष्ट आणि कळली असेल की एका शब्दाचे काही खूप सारे अर्थही असतात. एका शब्दाचे एकच अर्थ असतो असं नाहीये नेहमी. तर हे आपण बघितले वर्ड मिनिंग्स. आता बघा, क्विज युअर टीचर विथ द हेल्प ऑफ द लेसन. की आपल्या टीचरला क्विज करा, तिला प्रश्न विचारा विथ द हेल्प ऑफ द लेसन, या लेसनच्या हेल्पनी. हे आपण एक्सरसाइज तुम्हाला लक्षात असेल मागल्या सेशन मध्ये केली होती. स्टुडंट, टीचर, सर, मॅडम. स्टुडंट काय म्हणतो, टीचर, सर किंवा मॅडम. जर सर आहेत तुमचे, माणूस आहे तर सर म्हणाल,
आणि बाई येतं मॅडम म्हणाल तुम्ही तिला. मग जसं की ह्यांनी प्रश्न विचारला व्हॉट डज दिस मीन, व्हॉट्स द मीन, हे आपण केलं होतं. ह्याच्यात 2-3 आपले राहिलेले होते ते आपण बघू की त्यांना काय म्हणतात. जसं की हाऊ डू यू प्रनाऊन्स, आणि ते जागा रिकामी आहे. व्हॉट्स द प्रोनाउन्सिएशन ऑफ. तर आपण पाठेतला कोणता शब्द घेऊ शकतो. जसं हाऊ डू यू प्रनाऊन्स, एक शब्द आला होता ह्याच्यामध्ये ऑर्फन, तर ऑर्फन लिहू शकतो की ऑर्फनला कसं म्हणतात. या मग व्हॉट्स द प्रोनाउन्सिएशन ऑफ ऑर्फन. तर इथे टीचर बोलून दाखवेल ऑर्फन. लिसन केअरफुली अँड रिपीट आफ्टर मी, ऑर्फन. गॉट इट. तर अशा प्रकारे होऊ शकतं. असंच हाऊ डू यू स्पेल, इथे कोणची एक स्पेलिंग लिहू शकता तुम्ही. व्हॉट्स द स्पेलिंग ऑफ हाऊ डू यू स्पेल. जसं की एक कठीण शब्द होऊ शकतो इंटेलिजन्स. ठीक आहे ना, ह्याच्यात आला होता हाऊ डू यू स्पेल इंटेलिजन्स, व्हॉट्स द स्पेलिंग ऑफ इंटेलिजन्स. तर इट्स, आता ह्याच्यानंतर टीचर काय सांगितलं तुम्हाला, इंटेलिजन्सचं स्पेलिंग सांगितले. INTELLIGENCE, इंटेलिजन्स. आय विल राईट द वर्ड ऑन द बोर्ड. आणि अशा प्रकारे टीचर बोर्ड वरती तो शब्द लिहून तुम्हाला दाखवेल की याचं स्पेलिंग ही असते. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं. बघा, नाव मेक ग्रुप्स ऑफ 5 अँड प्ले द रोल ऑफ टीचर अँड स्टुडंट्स टर्न बाय टर्न. तर अशा प्रकारे 5 लोकांचा तुम्ही ग्रुप बनवा आणि टर्न बाय टर्न टीचर स्टुडंट असं करा. रीड द स्टोरी अँड लिस्ट द ऑब्जेक्ट्स दॅट सोमदत्त सोल्ड. हे सुद्धा आपण करून चुकलो आहोत. ह्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, हे फोटो दिसत असतील ह्याच्यात एक फ्लो चार्ट टाईपचा बनवायचा आहे आणि इथे लाईना लिहायच्या आहेत की काय काय झालं, कशानंतर काय झालं, स्टोरी दाखवाय करता. तर हे तुम्ही स्टोरी वाचा परत से आणि ह्याला आपल्या मनाने करा. नेक्स्ट बघा, यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग एज द स्टार्टिंग पॉइंट अँड बिल्ड अ स्टोरी. व्हॉट हॅपन्स आफ्टरवर्ड्स. पहा इथे काय आहे, मी बेसिकली सांगून देते की हे तुम्हाला 4-5 लाईनी दिल्या आहेत. तुम्हाला हर लाईनचं एक स्टोरी बनवायची आहे. तुम्हाला लक्षात असेल पण मागच्या सेशन्स मध्ये हे केलेलं आहे. चिल्ड्रन वर प्लेइंग क्रिकेट इन द स्ट्रीट, देअर बॉल वेंट इन थ्रू काळ्या आंटीज विंडो. हे आपण केलेलं आहोत. ह्याच्यावरूनच आपण स्टोरी पुढे वाढवली होती. अशाच प्रकारे तुम्ही ह्याच्यातही स्टोरी पुढे वाढवा आपल्या मनाने. अनिश प्लांटेड अ मँगो सीड ऑन अ हिल. अनिशनी एका डोंगरावरती मँगो सीड, आंब्याचं एक वीज जो आहे, वीज काय त्याचं जे हे असतं आतला कुठली, ती लावली. ह्याच्या पुढे काय झालं असेल, अनिशा बिल्ट अ रोबोट टू डू हर हाऊसवर्क. अनिशानी एक रोबोट बनवला तिच्या घरचे काम कराय करता. त्याच्यानंतर काय झालं असेल, साई फाउंड अन इयर ऑफ कॉर्न इन हर बॅकयार्ड. ठीक आहे, सईला तिच्या बॅकयार्ड मध्ये इयर ऑफ कॉर्न म्हणजे की कॉर्न असतं ना, झाड असतं ना, तर ते मकई ज्याला म्हणतात ते दिसलं. तर त्याच्यानंतर काय झालं असेल, अ लीफ फेल ऑन चिकन लिकिन्स हेड. म्हणजे चिकन लिकिन कोणाचं नाव आहे आणि त्याच्या डोक्यावरती एक लीफ म्हणजे की पत्ता पडला. तर तुम्ही याच्यानी आपल्या मनाने स्टोरी बनवा पुढच्या पुढे. आता बघा ऍडजेक्टिव्स. ऍडजेक्टिव्स तुम्हाला आधी पण सांगून चुकले काय असतात की जे कसली पण विशेषता सांगेन, नाउन किंवा प्रोनाउनची. चला वाचूया आपण याला. मेनी टाइम्स वी हॅव टू डिस्क्राईब पीपल, प्लेसेस, एनिमल्स और अदर थिंग्स. की कितीकंदा आपल्याला डिस्क्राईब करायचं असतं लोकांचा, कशाला, पीपल म्हणजे लोक, जागा, पशु पक्षी किंवा आणि काही कोणती वस्तू. त्यांना डिस्क्राईब म्हणजे विस्तृत रूपाने सांगायचं असतं की कसं काय आहे. वी यूज डिस्क्रायबिंग वर्ड्स टू डू सो. तर अशा कराय करता आपण काय करतो, डिस्क्रायबिंग वर्ड्सचा यूज करतो ज्यांनी विस्तृत होऊ शकेल, आपण त्या बाबतीत सांगू शकू. गिव्हन बिलो आर सम सच डिस्क्रायबिंग वर्ड्स. तर खालती अशाच प्रकारचे डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहिलेले. डिस्क्रायबिंग वर्ड्स जे असतात ना, यांनाच ऍडजेक्टिव्स म्हणतात. रीड देम अँड फाइंड एटलीस्ट 3 सुटेबल नाउन्स फॉर ईच डिस्क्रायबिंग वर्ड. आता या हर ऍडजेक्टिव्ह करता, ज्याला की डिस्क्रायबिंग वर्ड म्हटलं जातंय, 3 आपल्याला काय लिहायचे, नाउन. नाउनचे शब्द लिहायचे म्हणजे संज्ञा. जसं बघा, अ ब्युटिफुल प्लेस. ह्याच्यामध्ये काय, ब्युटिफुल ही काय आहे, हे आहे ऍडजेक्टिव्ह आणि प्लेस हे आहे नाउन. ब्युटिफुल फ्लावर, ब्युटिफुल हँडरायटिंग. तर ब्युटिफुलच्या जागी प्लेस, फ्लावर, हँडरायटिंग हे सगळं होऊ शकतं. ठीक आहे, अशाच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. हे आता आपण पुढे बघूया. वर्ड्स दॅट डिस्क्राईब अ नाउन और प्रोनाउन आर कॉल्ड ऍडजेक्टिव्स. तर ह्याच्याने आपल्याला हे कळलं की ते शब्द, असे शब्द जे की नाउन, संज्ञा किंवा प्रोनाउनला जे आहे डिस्क्राईब करतात, त्यांच्या बाबतीत जास्ती सांगतात, त्यांना काय म्हणतात, ऍडजेक्टिव्स किंवा विशेषण आपण म्हणू शकतो.
नाव स्पॉट द ऍडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग. आता बघा इथे काही सेंटेन्सेस आहेत, आपण बघू की ह्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह कोणते आहेत. पहिला आहे अंजिता, आर यू रेडी. तर रेडी ह्याच्यात झालं. रंजिता म्हणते नो आय एम लुकिंग फॉर माय बिग ब्लू शार्पनर. ह्याच्यात काय झालं ऍडजेक्टिव्ह बिग ब्लू. ठीक आहे, हे शार्पनरची विशेषता सांगताय. अंजिता म्हणते वाय डोंट यू टेक दिस ग्रीन अँड स्मॉल वन. तर ग्रीन स्मॉल हे झालं, कारण की हे परत विशेषता सांगतात आहे. रंजिता ओ इट्स ओल्ड इट हॅज बिकम ब्लंट. तर इकडे काय झालं ह्याच्यामध्ये ओल्ड ब्लंट. अंजिता म्हणते बी क्विक प्लीज. तर क्विक हे झालं. हे सगळे काय सांगते मी तुम्हाला ऍडजेक्टिव्ह. हाऊ वंडरफुल वर द डेज वी स्पेंट एट साग्रोली. तर काय ह्याच्यात वंडरफुल हे झालं ऍडजेक्टिव्ह. अनफॉर्गेटेबल मोमेंट्स. तर ह्याच्यात अनफॉर्गेटेबल मोमेंट्स म्हणजे काय असतं की आपले जे वेळ जी आपण बितवली कुठे, तर अनफॉर्गेटेबल न विसरणारे. द जॅकाल वॉज व्हेरी क्लेव्हर. तर क्लेव्हर झालं याच्यामध्ये. आय लाईक फ्रेश व्हेजिटेबल्स. फ्रेश झालं याच्यामध्ये. वी आर सिटिंग ऑन द इनविजिबल बेंच. तर इनविजिबल हे एक विशेषण झालं किंवा ऍडजेक्टिव्ह झालं. अशा प्रकारे आपण आज ऍडजेक्टिव्ह च्या बद्दल वाचलं. आता आपण बघूया की ही टेबल कशी पूर्ण करायची. चला बघू आपण. तर ती टेबल पूर्ण करायच्या आधी हे मी ऍडजेक्टिव्ह वरतून काही एक तुम्हाला पहा वस्तू दाखवली, खूप छान आहे. याच्यामध्ये सगळं लिहिलंय, तुम्हाला नीट प्रकारे समजात येऊन जाईल. An adjective is a word that describes a noun or pronoun. ठीक आहे, म्हणजे ऍडजेक्टिव्ह असा शब्द असतो जो की डिस्क्राईब करतो संज्ञा किंवा सर्वनामला, प्रोनाउनला, सच एज पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, व्यक्तीचं नाव, जागेचं नाव, वस्तूचं नाव किंवा कोणचा आयडिया पण असू शकतो. अँड ऍडजेक्टिव्ह कॅन टेल. आता ऍडजेक्टिव्ह काय काय सांगेल हे पहा. ह्याच्यामध्ये विस्तृत रूपाने सगळं दिलंय. कलर, ब्लॅक, ब्लू, कोरल, ग्रीन, पिंक कलर सांगेल. म्हणजे कोणता कलर असेल तो ऍडजेक्टिव्ह होईल. साईज असेल तो ऍडजेक्टिव्ह होईल. बिग, ह्यूज, लार्ज, लिटिल, शॉर्ट. साईज ही पण ऍडजेक्टिव्ह असते. शेप, शेप पण ऍडजेक्टिव्ह असतं. बॉक्सी, ओव्हल, राऊंड, स्क्वेअर, ट्रँग्युलर. ठीक आहे ना. आकार जो असतो तो पण ऍडजेक्टिव्ह असतो. टेस्ट म्हणजे की जो स्वाद असतो, बिटर, सार, स्वीट, टँगी, टार्ट, सगळ्या प्रकारचे जे स्वाद असतात. ओडर म्हणजे वास जे आहे ना, फ्लावर, फ्रेश, मस्टी, सॉल्टी, स्टिंकी, हे सगळे काय आहे, ओडर आहे, वास आहे विविध प्रकारचे. टेक्स्चर, टेक्स्चर म्हणजे काय की जे आपल्या हाताला जे लागतं असं. बम्पी, फरी, स्लिमी, स्मूथ, स्क्विशी, हे सगळे नावं आहे टेक्स्चरची. बरं, रफ पण होऊ शकतं याच्यात. मग हे साऊंड म्हणजे की आवाज. आवाज कशा कशा असतात, फेंट, हार्मोनियस, लाऊड, प्लेझेंट, क्वाइट, हे सगळे आवाज झाले. मग नंबर, फ्यू, 50, मेनी, स्पार्स, टू, हे सगळे काय झाले, नंबर झाले. आणि मग लास्ट मध्ये काय दिलंय, वेदर म्हणजे की जो मोसम असतो, क्लिअर, ड्राय, फॉगी, रेन, विंडी. हे जर तुम्ही समजून घेतलं ना, तर तुम्ही तर अर्धी जंग जिंकून घेतली. तुम्हाला नीट प्रकारे समजायला येऊन जाईल की ऍडजेक्टिव्ह काय असतात. आता बघा, लर्निंग अबाउट लँग्वेज. ठीक आहे, ह्याच्यात जे आपण बघत होतो, फाइंड ऍट लीस्ट 3 सुटेबल नाउन्स फॉर ईच डिस्क्रायबिंग वर्ड, ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे ना. तर आपण बघूया. पुअर, पुअर ऍडजेक्टिव्ह ह्याच्याकरता मॅन, पुअर मॅन, पुअर सर्वेंट, पुअर डंकी. असंच डेड, तर डेड काय होईल, डेड माऊस, डेड वुमेन, डेड एनिमल, काही पण होऊ शकतं. स्मॉल, तर स्मॉल बरोबर स्मॉल हार्ट, स्मॉल पेन्सिल, स्मॉल रॅबिट, स्मॉल बेबी, काही पण होऊ शकतं. पोलाइट म्हणजे नम्र, नम्र काय, पोलाइट स्टुडंट, पोलाइट पर्सन, पोलाइट लीडर. ठीक आहे ना. लीडर म्हणजे कोण, नेता असतो जो आपला. असंच लेझी, आळशी, लेझी बॉय, लेझी सर्वेंट, लेझी फार्मर. गुड म्हणजे चांगला, चांगला कोण, गुड पेंटिंग म्हणजे चांगली पेंटिंग. गुड हँडरायटिंग, गुड हँडरायटिंग असली पाहिजे ना नेहमी. गुड गर्ल, असं म्हटलं जातं ना की यू आर अ गुड गर्ल म्हणजे चांगली मुलगी आहे तू. मग आहे वेल नोन म्हणजे प्रसिद्ध. द वेल नोन प्लेस, वेल नोन आर्टिस्ट, वेल नोन किंग. लास्ट आहे गोल्डन म्हणजे सोनेरी. तर गोल्डन काय होऊ शकतं, गोल्डन फ्लावर होऊ शकतो, गोल्डन कलर असतो आणि गोल्डन चान्स असतो. गोल्डन चान्स म्हणजे तुमच्याकडे कोणती ऑपॉर्च्युनिटी आली आहे, तुम्हाला काही करायचं आणि तुम्ही, तर तिला म्हणतात गोल्डन चान्स, की त्या चान्सला आपण मिस नाही करू. तर आज आपण हा चॅप्टरचा कन्क्लुडिंग पार्ट बघितला
ह्याच्यात आपण मेनली आज ऍडजेक्टिव्हच्या बाबतीत पडलो की कसं ऍडजेक्टिव्ह जे आहे किती जरुरी असतात. नाउन आणि प्रोनाउन बरोबर त्यांचा यूज होतो आणि हे डिस्क्रायबिंग वर्ड्स असतात, हे त्याच्या बारेमध्ये विशेषतः सांगतात विविध विविध प्रकारची. आजचा आपला सेशन इथेच संपतोय. आता आपण नेक्स्ट चॅप्टरच्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. थँक यू. हॅव अ नाईस डे.